नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका बघत आहोत. 2024 आणि 25 या वर्षीची आहे. अजून तुम्हाला या वर्षीची 2024 आणि 25ची कुठल्याही विषयाची प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. गुण आहे 40, वेळ आहे 2 तास. प्रश्न पहिला आहे की खाली प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा. पहिला दिलेला अंकगणिती श्रेणीसाठी जर T7 बराबर 4 D बराबर वजा 4 तर Aची किंमत तुम्हाला काढायची आहे. हे चारपैकी तुम्हाला कोणता Aची किंमत आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे आपल्या देशात डॅश डॅश या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली. कोणत्या तारखेपासून करण्यात आली ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. तिसरा आहे की वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग डॅश डॅश काढण्यासाठी होतो. कोणत्या काढण्यासाठी होतो ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. चौथा आहे खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. कोणती असू शकणार नाही ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि इथे प्रश्न बी आहे की खालील प्रश्न सोडवा. पहिला खालील निश्चकाची किंमत काढा. हे निश्चकाचे जे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या तुम्हाला निश्चकाची किंमत काढायची आहे. आणि दुसरा आहे 2m वर्ग वजा 5m बराबर 0 या वर्ग समीकरणाची ही उकल 2 आहे की नाही ते ठरवायचे तुम्हाला. जर एक फासा टाकला तर त्याच्या नमुनाकाश लिहा. आणि चौथा जर 10x अधिक y बराबर 58 आणि 10y अधिक x बराबर 85 तर xyची किंमत तुम्हाला काढायची आहे. आणि प्रश्न दुसरा आहे की खालील कृती पूर्ण करा. कोणतेही 2x वजा 6y बराबर 3 या समीकरणाचे आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. x वजा y आणि y हे तुम्हाला खालील कृती पूर्ण करायची आहे मित्रांनो. आणि दुसरा आहे की खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. हे तुम्हाला चौकटीत योग्य संख्या लिहायची तुम्हाला. आणि तिसरा एक नाणे फेकले असता छापा मिळण्याची संभाव्यता काढा. हे तुम्हाला रिकाम्या जागा भरायची आहे. आणि बी आहे खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 4 विभेजकाच्या किमतीवरून खाली वर्ग समीकरणाचे मुळांचे स्वरूप ठरवा. m वर्ग अधिक 2m अधिक 9 बराबर 0. खालील अंकगणिती श्रेणीची 31वे पद काढा. आणि तिसरा खालील प्रयोगासाठी नमुना अवकाश S आणि NS लिहा. तसेच एसांचे स्वरूपात लिहा आणि NA लिहा. 2 नाणी एकाच वेळी फेकला असता घटना कमीत कमी 2 छापा मिळणे अशी आहे. आणि चौथा आहे खालील एक समीकरणे सोडवा. आणि पाचवा आहे खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे तर त्या करपात्र किंमतीवरील CGSTचे गणन करा. आणि प्रश्न तिसरा आहे की खालील कृती पूर्ण करा. कोणतेही एक इयत्ता 10वीचे सराव परिच्छेद 10 विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची वारंवारता सारणी पुढे दिलेली आहे. विद्यार्थ्यांचे गुणांचे मध्यक काढा. असे तुम्हाला गुणांचे मध्यक काढायचे मित्र. हे तुम्हाला दिलेले आहेत काढायला. दोन मुलगे B1 व B2 दोन मुली G1 व G2 यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. उकल आहे 2 मुलांची समिती B1 व B2, 2 मुलांची समिती G1 व G2 आणि एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून होणारी समिती B1 G1 B2 G2 G1 G2 B1 B2. नमुना अवकाश B1 B2 G1 G2 असे तुम्हाला हे भरायचे आहे मित्रांनो. आणि प्रश्न बी आहे की खालील प्रश्न सोडवा. कोणते 2 गुण आहे 6. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 3x वजा 4y बराबर 10, 4x अधिक 3y बराबर 5. हे तुम्हाला एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे आहे. 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती असतील हे तुम्हाला सोडवायचे आहे मित्रांनो. अशा प्रकारे जर तुम्हाला 2024 आणि 25 या वर्षीचे मराठी, हिंदी, इंग्लिश, गणित, इतिहास, भूगोलची प्रश्नपत्रिका पाहिजे असेल
तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तिसरा आहे आमिर एंटरप्राइजेजने चॉकलेट सॉसच्या बाटली खरेदी करताना 3,800 रुपये GST भरला आणि त्या अखबारी ब्रदर्सना विकताना 4,100 रुपये GST गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या रुपये 4,500 GST देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक व्यवहारात दे GST काढा, त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राच्या दे कर CGST व राज्याच्या दे कर SGST काढा. अशा प्रकारे तुम्हाला SGST व CGST तुम्हाला काढायचे आहे. आणि चौथा मित्रांनो की अनवर दर महिन्याला ठराविक रकमेची बचत करतो. पहिल्या महिन्यात तो 200 रुपये बचत करतो, दुसऱ्या महिन्यात 250 रुपये बचत करतो, तिसऱ्या महिन्यात 300 रुपये बचत करतो आणि तर 1,000 रुपये बचत कितव्या महिन्यात होईल त्या महिन्यात त्याची एकूण किती बचत असेल हे तुम्हाला सोडवायचे आहे मित्रांनो. आणि इथे प्रश्न आलेला आहेत की प्रश्न चौथा की खालील प्रश्न सोडवा. कोणते दोन गुण आहे? 8. एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किमी जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रत्येकाला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग तासी 12 किमी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. आणि दुसरा एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिली आहे. या सारणीवरून वारंवारता बहुभुज काढा. हे तुम्हाला निकाल टक्के दिलेला विद्यार्थी संख्या दिलेल्या आहेत. 30 ते 40 मध्ये 7 विद्यार्थी आहेत, 40 ते 50 मध्ये 33 विद्यार्थी आहेत, 50 ते 60 मध्ये 45 विद्यार्थी आहेत, 60 ते 70 मध्ये 65 विद्यार्थी आहेत आणि 70 ते 80 मध्ये 47 विद्यार्थी आहेत, 80 ते 90 18 विद्यार्थी आहेत, 90 ते 100 मध्ये 5 विद्यार्थी आहेत. असे तुम्हाला वारंवारता बहुभुज काढायचे मित्रांनो. आणि तिसरा आहे की खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. 27/(x+2) मायनस 31/y अधिक 3 बरोबर 85 आणि 31/(x+2) अधिक 27/y अधिक 3 बरोबर 79 हे तुम्हाला एक सामायिक समीकरणे सोडवायचे आहे. आणि प्रश्न 5वा आहे की खाली उपप्रश्न सोडवा. कोणते एका बॅगेत 3 लाल, पांढरे व हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खाली प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. काढलेला चेंडू लाल असणे, काढलेला चेंडू लाल नसणे, काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे असे तुम्हाला संभाव्यता काढायची आहे. आणि दुसरा आहे एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील 200 व्यक्तीने केलेले रक्तदान दिले आहे. त्यावरून वृत्तालेख काढा. वयोगट वर्षे, व्यक्तीची संख्या 20 ते 25 वर्षामध्ये 80 व्यक्ती आहेत आणि 25 ते 30 वयोगट वर्षामध्ये 60 व्यक्ती आहेत आणि 30 ते 25 वयोगटमध्ये 35 व्यक्ती आहेत आणि 35 ते 40 वयोगट वर्षामध्ये 25 व्यक्ती आहे. अशा प्रकारे मित्रांनो 2024 आणि 25 गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका संपलेली आहेत. जर तुम्हाला या वर्षीची अजून विषयाची प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू.